राऊंड द विकेट सामन्याला होतीये सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. पाहूया पहिला चेंडू कशा पद्धतीचा हाताळेल. समोर फलंदाज असेल. पहिला चेंडू स्कूपचा होता. लाऊड अपील केली जाते परंतु ती पंचांनी फेटाळून लावली आहे. अगदी सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु तिथे अयशस्वी ठरलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटर प्रकाश आणि आनंद ही सलामीची जोडी. प्रत्येक चेंडूवरती टाळ्या आपल्याला पाहायला मिळतात लकी बॉयज खैरगाव संघाकडून. पुन्हा एकदा स्कूपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये सलगचा दुसरा डॉट चेंडू आलाय. अगदी फलंदाजाच्या प्रयत्नावरती अगदी पाणी फेरलंय मैदानाच्या आतमध्ये. शरीरापासून खऱ्या अर्थानं दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज काळू या गोलंदाजानं चांगला संघ बांधला गेला यंदाच्या हंगामामध्ये. लकी बॉयज खैरगाव पूर्णपणे यंदाच्या हंगामामध्ये कस लावलाय त्यांनी आपल्या गावाचं नाव उज्ज्वल भविष्यासाठी प्रज्वलित करण्यासाठी. सलगचे 2 चेंडू अगदी निर्धाव हाताळलेत. पुन्हा एकदा हा कव्हरच्या दिशेनं बॅटचा शेवटच्या क्षणाला अगदी फेस ओपन केला होता परंतु सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. म्हणजेच काय सलगचे 3 निर्धाव चेंडू हाताळलेत रायपाडा 11 संघाकडून. महादू या गोलंदाजानं अगदी मेडन ओव्हर हाताळली आहे. त्याचा अगदी पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू कटवलाय. तिकडे आपल्याला पाहायला मिळतं 1 धाव तरी परिपूर्ण केले, 2 धावा देखील परिपूर्ण केल्या, तिसरीचा कॉल केलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि हो यस 3 धावा देखील पळूनरित्या पूर्ण केल्यात. पंचांचा इशारा आलाय. 3 धावा चौथ्या चेंडूवरती श्री गणेशा झालाय. तुळजा 11 कराचीवाडी या संघाचा जर विचार केला तर सातत्यानं मात्र प्रकाश हा बॅटर निर्धाव चेंडू खेळत होता. त्यानंतर फलंदाजाला आता कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते कमबॅक मात्र चौथ्या चेंडूवरती केलंय मैदानाच्या आतमध्ये. आता यावेळेस डावखुर हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर आनंदा याच्याकडून देखील अपेक्षा वाढली आहे कारण तर सर्कलचं षटक आहे. सर्कलच्या षटकामध्ये तब्बल धावा कुटाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वळूया आपण सामन्याकडे. काळू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अमोल झेलच्या खाली येईल का आणि अमोल कुठली चुकी करणार नाही. पहिला गडी गारद यावेळेस पहिला धक्का लागलाय तुळजा 11 कराचीवाडी या संघाला. आनंदा बॅक टू द डगआउट.
पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. काळू या गोलंदाजाचा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, झेलबाची संधी होती परंतु तिथे आता झेल निसटलाय. झेल अगदी धरतीला दान झालाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चुकी आपल्याला पाहायला मिळते लकी बॉईज खैरगाव या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. अगदी वन डाऊनचा बॅटर होता आणि वन डाऊनच्या बॅटरची झेल ही कितपर्यंत महागात पडेल याची किंमत अगदी आता मोजावी लागेल. एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तुळजा 11 कराचीवाडी या संघाची 4 या आकड्यावरती. 1-4 बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर झाला. एक सलामीचा बॅटर आणि विध्वस्तक बॅटर ज्याच्यावरती मात्र पूर्ण संघाची कमान असते तो बॅटर तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचलाय. परंतु अजून देखील सामना तुळजा 11 कराचीवाडी या संघाकडे आहे. अजूनही 4 षटक शिल्लक आहे आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते की एक युवा उभरता सितारा लकी बॉईज खैरगाव संघाकडून अमोल. सातत्यानं मात्र गोलंदाजी फलंदाजी अगदी आपण जर्सी नंबर पाहिला तर एक सातत्यानं मात्र 1 नंबरामध्ये राहणारा हा फलंदाज गोलंदाज. लेदर बॉलचा देखील अनुभव असलेला हा गोलंदाज. खूप असं लॉंग रनअप आपल्याला पाहायला मिळतोय अमोलकडून. पहिला चेंडू यावेळेस वेग प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि सरळ जाऊन विसावलाय तो मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अमोलचा जर विचार केला तर सातत्यानं मात्र चांगला क्रिकेट खेळत आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रचंड त्याची मेहनत आहे. प्रत्येकाला वाटतं की चांगली गोलंदाजी करतो चांगली फलंदाजी करत असतो परंतु युवा खेळाडूंची मात्र तितकी मात्र मेहनत आपल्याला पाहायला मिळते सातत्यानं मात्र हल्लीच्या क्रिकेटमध्ये. दुसरा चेंडू यावेळेस पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू थोडीशी चुकी करतो अमोल मैदानाच्या आतमध्ये. अगदी वेगावरती स्वार होऊन मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करायला हवी ना. नुसता तुमच्याकडे वेग असून चालणार नाहीये कारण तर योग्यरित्या खांद्याचा वापर करून गोलंदाजी करायला हवी. आणि इथे मात्र दिशा भरकटली आहे गोलंदाज अमोलची. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा हाताळला त्यानंतर वाईट चेंडूची सांगता झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू यावेळेस आपटवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पंचांचा इशारा आलाय 1 बाउन्स. म्हणजे दुसरा चेंडू जर आपटला आणि फलंदाजाचा जर अंगाच्या वरतून गेला तर नो चेंडू घोषित केला जाईल. याची देखील आता गोलंदाजाला आता मात्र तिथे डिस्ट्रक्शन दिलं आहे. पाहूया दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीचा बाउन्सरचा मारा केलाय मैदानाच्या आतमध्ये. उंच पुरा असलेला खेळाडू त्याच्याकडून अपेक्षा लकी बॉईज खैरगावकडा संघाकडून. यावेळेस बॅटची लिडिंग एज आहे तिथे मात्र फटका फसला होता परंतु काही काळ चेंडू हवेत होता आणि यावेळेस मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. तुळजा 11 कराचीवाडी या संघाच्या बॅटरला विनायक आता मात्र कुठे तरी थोडासा लडखडताना पाहायला मिळतोय. प्रकाश तुळजा 11 कराचीवाडी या संघानं प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय का घेतलाय त्याचं मात्र इथे उत्तर द्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये त्यांना. कारण तर आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 9 चेंडूंवरती तब्बल धावा जमू शकलाय तो मात्र 6 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जाऊया आपण चालू सामन्याकडे. अमोलचा जर विचार केला अमोल चांगली गोलंदाजी करतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहूया स्ट्राईक एंडवरती सलामीचा बॅटर आहे प्रकाश याने 4 चेंडू घेतलेत आणि तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी योगदान दिलंय. 6 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 चेंडू नंतर आता पॉवर प्ले संपला गेला. जी संधी होती ना ती मात्र गमावली आहे. अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये असो लॉंग ऑफला असो बॅकवर्ड पॉईंटला असो जे फटके खेळण्याची जी संधी होती ना ती आता गमावली आहे. तुळजा 11 कराचीवाडी या संघानं पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय अमोलनं चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली. आपली जी गोलंदाजीची धार आहे ना ती आता मात्र या क्रीडांगणावरती त्याने दाखवायला सुरुवात केली आहे. कारण तर विचार केला तर एक युवा खेळाडू आहे. गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवून कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल याचं प्रात्यक्षिक उदाहरण. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे परंतु वेगानं ट्रॅव्हल होईल. रनआउटची संधी जरूर होती परंतु पंचांचा इशारा आलाय नॉट आऊटचा. कारण तर वेगानं अगदी धाव कंप्लीट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश या बॅटरनं या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 8 या आकड्यावरती. अमोलचा आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अमोलनं आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. 4 धावा खर्च करत असताना त्यामध्ये फक्त आणि फक्त एक व्हाईट चेंडू हाताळलाय. म्हणजेच चेंडूंवरती फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. यापुढील चेंडू कशा पद्धतीचा हाताळेल प्रत्येक चेंडूवरती अगदी क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे लकी बॉईज खैरगाव संघाकडून. कारण तर रन रेती आखून मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ
कधी पराभवाच्या जवळ जाऊन पोहोचतं याची मात्र 100% योगदान दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू थोडासा अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अमोल जरूर करतोय फलंदाजाकडून. कारण तर प्रकाशचा देखील विचार केला तर तुळजा 11 कराचीवाडी या संघाचा सुपर 8मध्ये संघ दाखल झालाय, म्हणजे देखील त्याने देखील या क्रीडांगणाची चाहूल त्यांना देखील जरूर असेल. तो संघ आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 8चा हा दुसरा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस फसवलं गेलं आहे आणि यष्टीरक्षक कुठली चुकी करणार नाही. दुसरा धक्का लागला यावेळेस तुळजा 11 कराचीवाडी या संघाला. प्रकाश बॅक टू द डगआउट. दोन्ही सलामीचे बॅटर तंबूच्या आसऱ्याला जातील आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तुळजा 11 कराचीवाडी या संघाची 9 या आकड्यावरती. 2 बाद 9. यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होईल. इनॅट 4 नंबरवरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश कांबडी आलाय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 4थ्या क्रमांकावरती स्थान मिळवण्यासाठी. पाहूया त्याला आता मात्र धावा बनवाव्या लागतील. तब्बल 2 षटकांमध्ये 9च धावा आपल्याला पाहायला मिळतात तुळजा 11 कराचीवाडी या संघाच्या आजच्या दिवसामध्ये. आणि नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज. कशा पद्धतीची मात्र आता गोलंदाजी करेल, अगदी अमोलच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करेल का? कारण तर लकी बॉयज खैरगाव संघाचा विचार केला तर सातत्यानं मात्र गोलंदाजी देखील बलाढ्य, फलंदाजी देखील बलाढ्य, सातत्यानं मात्र जिद्द आणि चिकाटी घेऊन उतरत असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये अमोल आता मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सूरजने फुलटॉस चेंडू केला आहे ऑन साईडच्या दिशेने. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, तिकडे थोडीशी झाली आहे त्याच्याकडून चुकी. 1 धाव डबलमध्ये कन्वर्ट केली आहे आणि यावेळेस पंचांचा इशारा आलाय. 2 धावा दुहेरी धावेने संघाचं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते मात्र तब्बल 11 धावेंवरती. खूपच शांत आणि चित्तेने चाललेला खेळ आता आपल्याला पाहायला मिळतोय क्रीडांगणावरती. आजच्या दिवसामध्ये सुपर 8चा संघ आहेत आणि सुपर 8च्या संघांमध्ये ही चाललेली लढत. ओव्हरपिच चेंडू आहे, समोरच्या दिशेनं फटका खेळला आहे. फटका पाहिजे तितका ताकद नाही आहे फटक्यामध्ये. 1 धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस नॉन स्ट्राईक एंडवरती डोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु तत्पूर्वी मात्र तिथे थांबवलंय फलंदाजाला. म्हणजेच काय, तिथे एकच धाव घेण्यात यशस्वी ठरतोय तो बॅटर. दोन्ही बॅटरला आता पूर्णपणे कमान सांभाळावी लागेल आपल्या संघासाठी. आतापर्यंत 3ऱ्या षटकातील 2 चेंडू हाताळलेत आणि तुळजा 11 कराचीवाडी या संघाचा जर विचार केला तर स्कोर कार्ड देखील जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. 2 गडी बाद झालेत आणि 2-2 अशी परिस्थिती आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 3ऱ्या षटकातील हा 3रा चेंडू आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय मैदानाच्या आतमध्ये. तिकडे नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडलाय. तत्पूर्वी मात्र 1 धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळेस फलंदाज बाद होईल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल, परंतु तिथे चांगली चपलाई आपल्याला पाहायला मिळते लकी बॉयज खैरगाव या संघाची. पुन्हा एकदा धक्का लागलाय तुळजा 11 कराचीवाडी या संघाला. 3रा गडी गारद. यावेळेस प्रकाश कांबडीला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. इनॅट 5 नंबरवरती अंकुशला आपण पाहताय स्वतः कर्णधार आहेत. कर्णधाराची भूमिका काय असते ती मात्र आता तिथे त्याला पूर्णपणे पार पाडावी लागेल. कारण तर लो स्कोरचा सामना, मागचा सामना देखील खूप लो स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. किसनेगिरीचा लाडला संघ सुपर 8मध्ये दाखल झाला होता, परंतु सुपर 8चा फायदा त्यांना करता आला नाहीये. त्यांनी 5 षटकांमध्ये तब्बल 20 धावा बनवल्या होत्या आणि 3ऱ्या षटकामध्ये ते लक्ष्य पूर्ण केलं. ते मात्र रायपाडा 11 या संघानं चांगल्या पद्धतीची मात्र तो खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये हा देखील सामना थोडासा स्लो स्कोरच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या षटकातील 4था चेंडू सूरजचा आपण पाहताय कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. चेंडू आतल्या कडाला लागलाय, म्हणजेच ते लेमन कट पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. अगदी क्रिकेटमध्ये खूप साऱ्या कट आहेत, लेमन कट, चायनीज कट, रुबी कट आपल्याला पाहायला मिळते. बॅटची आतली कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. तत्पूर्वी एकच धाव. पुन्हा एकदाच
यापुढील चेंडू आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका खेळलाय सर्कलच्या साहाय्यानं, मात्र चेंडू तिथे पडला. एक धाव घेण्याचा प्रयत्न अंकुशने मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 5 चेंडू परिपूर्ण झालेत मैदानाच्या आतमध्ये. संघाचा विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवरती 15 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला बॅटचा फेस ओपन केला. शेवटच्या क्षणाला एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी देखील धाव होईल का? रन आउटच्या स्वरूपात यावेळेस फलंदाजाला तंबूचा आसरा गाठावा लागेल आणि पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. विनायक या बॅटरला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. नवीन बॅटर लवकर लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. तुळजा 11 कराचीवाडी या संघाला विनंती असेल. आता 4 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावा स्कोर कार्डवरती तब्बल आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा स्कोर कार्डवरती आल्यानंतर 3 षटक समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये धावा बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं फटका खेळलाय हलक्या हातानं. यावेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न आणि सन्मान 4 धावेंमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अंकुशचा चांगला कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी ताकदीचा वापर केला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळेस नजाकत आपल्याला पाहायला मिळते. कारण तर क्रिकेट हा मात्र माइंडसेटचा गेम खूप आहे. कारण तर ताकद ज्या ज्या वेळी मात्र कमी पडते ना, त्यावेळी मात्र इथे आपल्याला नजाकत पाहायला मिळाली अंकुशच्या बॅटमधून. शिवरायांच्या काळामध्ये अगदी ताकदीचा वापर तर पुरेपूर केला जात होतो, परंतु शिवरायांच्या अनेक लढाया आपण गनिमी काव्याने पाहिल्यात. तर इथे मात्र नजाकत आणि गनिमी कावा केलाय मैदानाच्या आतमध्ये अंकुशच्या बॅटरनं. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव होईल का? एक धाव तर परिपूर्ण केली आहे. तोपर्यंत दुसरीचा कॉल केला गेला आहे आणि यस 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्यात. अंकुश मात्र चांगली फटकेबाजी करतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंवरती तब्बल 6 धावा कुठल्यात मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. रमेश थोडासा फलंदाजाला वेळ देतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण तर खूप आखूड टप्प्याचे चेंडू हाताळले. 2-2 धावा यशस्वीरित्या होतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर द बॉलर हेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. तो मात्र अयशस्वी ठरतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूवरती तब्बल 6 धावा खर्च केल्यात रमेश या गोलंदाजानं. पाहूया चौथा चेंडू कशा पद्धतीची गोलंदाजी करायला. यावेळेस टॅप केला हलक्या हातानं. मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव होईल का? यावेळेस एकच धावेवरती समाधान मानावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 21 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र तब्बल 23 या आकड्यावरती. 23 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 4 गड्याच्या मोबदल्यात चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. तर 2 चेंडू उर्वरित आहेत. तर 2 चेंडूंवरती आता कितीपर्यंत धावा जमावल्या जातील यावरती देखील लक्ष लागलं जाईल. यावेळेस मोठा फटका खेळला आहे. झेलबादची संधी असेल. क्षेत्ररक्षक आलाय खाली आणि इथे क्षेत्ररक्षकानं दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल टिपला आहे. यावेळेस फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. 5वा धक्का लागला आहे बाळूच्या स्वरूपात तुळजा 11 कराचीवाडी या संघाला. बाळू बॅक टू द डगआउट.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती आकाशला आपण पाहताय. आकाश कशा पद्धतीची फटकेबाजी करेल यावरती देखील चांगलं लक्ष लागलं जाईल क्रीडा रसिकांचं देखील आणि त्यांच्या टीमचं देखील. हो, यावेळेस डबल टॅप झालाय मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच काय मोये मोये आपल्याला पाहायला मिळतंय आजच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. चेंडू अगदी पुढच्या साईडने मारायचा होता आणि चेंडू जाऊन लागलाय मात्र मागच्या साईडने, म्हणजेच काय फलंदाज अगदी मोये मोये आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. एक धाव आपल्याला पाहायला मिळते आकाशच्या बॅटमधून. नंतर 4 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 24 या आकड्यावरती, 24 धावा स्कोर कार्डवरती. तर कशा पद्धतीच्या धावा पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचकडे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा झेलबादची संधी असेल, झेल सुटलाय, झेल मात्र धरतीला दान झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 2 धाबेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धाबेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 26 या आकड्यावरती. 5व्या षटकाचा खेळ आता सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू हाताळलाय गोलंदाज काळू या गोलंदाजानं. पुन्हा एकदा हो, यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 2 चेंडू आतापर्यंत चांगल्या पद्धतीचे हाताळलेत गोलंदाजांना. पहिल्या चेंडूवरती देखील 1-2 धावा झेलबाची संधी होती, परंतु तिथे देखील मैदानाच्या आतमध्ये झेल धरतीला दान झाला. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, जणू काही हेलिकॉप्टर उडवलाय. झेलबाची संधी असेल, पुन्हा झेल निसटलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा झेल धरतीला दान झालाय. पाहूया एक धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का. पुन्हा एकदा धक्का लागलाय तुळजा 11 कराचीवाडी या संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट. आणि पंचांचा इशारा आला. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव खात्यामध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 29 या आकड्यावरती 6 गड्याच्या मोबदल्यात. 5व्या षटकातील 4 चेंडू परिपूर्ण झालेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. वळूया आपण चालू सामन्याकडे. जर विचार केला तर काळू या गोलंदाजानं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील 5वा चेंडू पाहूया पुन्हा एकदा फलंदाजासाठी स्लोवर गतीचा चेंडू हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये. रनआउटची संधी असेल, यावेळेस बॅटरला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. पुन्हा एकदा बॅटर बाद होईल मैदानाच्या आतमध्ये. पंच लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. बॉल बॅटीला लागला का नाही, बॉल बॅटीला लागला का कॅच आउट झाला असेल, टप्पा पाडला का. आउट कोण झालं यार. नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवरती तब्बल किती धावा जमवण्यात यश येईल. 29 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची लढत होईल, यावरती देखील लक्ष लागलं जाईल. सर्व क्रीडा रसिकांचं देखील आजच्या दिवसामध्ये अगदी प्रेक्षकांनी देखील खूप गर्दी केली आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये थोड्या अगदी तासाने अगदी अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचेल. तर सर्व प्रेक्षक राजांना अगदी विनंती असेल की ऑनलाईन असतील की ऑफलाईन असतील, या स्पर्धेला तुम्ही जोडा, या स्पर्धेचा अगदी आस्वाद घ्या. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांचा इशारा आलाय. डॉट चेंडू आणि 5 षटक समाप्तीनंतर तब्बल तुळजा 11 कराचीवाडी या संघानं धावा बनवल्यात त्या मात्र 29.
आणि 30 चेंडूंमध्ये तब्बल बनवायच्या त्या मात्र लकी बॉयज खैरगाव संघाला 30 धावा. 30 चेंडू 30 धावा. तोपर्यंत वळूया आपण डीजे मास्टरकडे. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर गीत. तुळजा 11 कराचीवाडी या संघानं अगदी धावफलक आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 30 चेंडू आणि 30 धावा. 30 धावांची गरज असेल. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीनवरती. अमोल आणि त्यांच्या सोबतीनं चाललाय तो मात्र. अमोल आणि पांडे आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या. पुन्हा एकदा आपण जाऊया चालू सामन्याकडे. आजच्या दिवसातील सुपर 8 मधला हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळते आहे. 30 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अमोल आणि पांड्या. पाहूया कशा पद्धतीची मात्र फटकेबाजी होईल मैदानाच्या आतमध्ये. यापुढील होणारा सामना दोन्ही संघांनी अगदी तयार राहायचं आहे. अमोल आणि पांड्या आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीची मात्र गोलंदाजी केली होती. अमोल एक युवा उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळतो. सातत्यानं मात्र इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये अगदी चर्चेमध्ये राहणारं नाव आहे अमोल आपल्याला पाहायला मिळतो. तो नॉन स्ट्रायकिंगवरती आपल्याला यस थँक्यू डीजे. चांगलं सुमधुर गीत आपल्याला पाहायला मिळालं डीजे मास्टर यांच्याकडून. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामन्याला होईल सुरुवात. आकाश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. 30 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. पहिला चेंडू उडवलाय मात्र ऑन साईडच्या दिशेनं दिशा दिली आहे चेंडूला. चेंडूने हवा घेतली आहे. पाहूया एक धाव तर परिपूर्ण केली आहे. 2 धावा देखील परिपूर्ण केल्या आहेत. आणि यस तिकडे 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्यात. पहिल्या चेंडूवरती हवाई सफर. मैदानाच्या आतमध्ये मजा येणार आहे कारण तर सामना चांगल्या पद्धतीचा रंगेल. 30 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 धावा. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2. आकाश टू पांड्या. पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर फटका सजवलाय. चेंडू चाललाय दणदण करत. चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र सीमारेषा गाठेल का. आणि यस तिकडे देखील मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलंय मैदानाच्या आतमध्ये. म्हणजेच पंचांचा इशारा आलाय. 2 धावा. या 2 धावेनेशी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल ती मात्र 4 या आकड्यावरती. आनंद आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सॉरी थोडंसं मिस्टेक आमच्याकडून झाली आहे तर माफी असावी. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस बाटांपाडमध्ये होता. स्लॉक स्वीप केला आहे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. आणि यावेळेस एकच धावेवरती समाधान मानावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पांड्या या फलंदाजाला. आनंद याची चांगली गोलंदाजी मानावी लागेल. तब्बल 3 चेंडूंवरती 5 धावा खर्च केल्यात. 30 चेंडूंमध्ये अगदी 30 धावांचं लक्ष आहे. आणि आता आपल्याला स्ट्राईक इनवरती फलंदाज पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अमोल
अमोल कशा पद्धतीची फटकेबाजी करेल यावरती देखील लकी बॉयज खैरगाव संघाचं लक्ष लागलं जाईल. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय मैदानाच्या आतमध्ये परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. एक धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केलाय, फलंदाज बाद होईल. यावेळेस पांड्याला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. कुठली घाई नव्हती परंतु ही घाई खूप महागडी ठरेल. पहिला धक्का लागलाय पांड्याच्या स्वरूपात. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इन ॲट 3 नंबरवरती काळू. काळू कशा पद्धतीची आता फटकेबाजी करेल. रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद होणं मात्र स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं हे देखील असू शकतं. कारण तर विचार केला तर 30 धावांचं आव्हान आहे आणि 30 धावांमध्ये ही घाई अपेक्षित होती का हा प्रश्न पडला असेल. हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो देखील मात्र समोरच्या दिशेनं आणि यावेळेस आलाय ओव्हर द बॉलर हेड. 1 बाउन्स. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार अमोलच्या बॅटमधून. अमोलच्या बॅटमधून आपल्याला हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. 10 धावा स्कोर कार्डवरती या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बाईकच्या स्वरूपामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न जरूर असेल. डायरेक्ट हिट केलाय परंतु बॉलर अगदी आता आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळाला आहे. तो चेंडू हाताळला होता. पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा आणि स्ट्राईक राहील ती मात्र अमोलकडे. एक षटक समाप्तीनंतर लकी बॉयज खैरगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. 1-11 या आकड्यावरती. सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा चांगलं गीत आपल्याला पाहायला मिळालं. DJ कार्तिक यांच्याकडून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये अमोलच्या विपक्षामध्ये. यावेळेस बाळू आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. अजूनही मात्र 19 धावींची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वळूया. या षटकातील दुसरा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते. हो, यावेळेस पुन्हा एकदा खोडून काढण्याचा प्रयत्न. सलगचा दुसरा डॉट आलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस गोलंदाज देखील सांगतोय आम्ही 30 धावांचं देखील आव्हान ठेवलं असेल परंतु आमच्यामध्ये ती क्षमता आहे. धावा अगदी कमी करण्याची जी क्षमता आहे, धावा रोखण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करू शेवटच्या क्षणापर्यंत हे देखील सांगतोय अमोल या बॅटरला. गोलंदाज बाळू. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचकडे. या षटकातील तिसरा चेंडू. हो, यावेळेस कव्हरच्या क्षेत्रामध्ये झेलबादची संधी. यावेळेस फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परते लकी बॉयज खैरगाव संघाचा. थँक्यू DJ कार्तिक. यस, थँक्यू DJ कार्तिक. आपण जाऊया. 2 धक्के लागलेत आतापर्यंत लकी बॉयज खैरगाव संघाला. सामना थोडासा मैदानाच्या आतमध्ये फसत चाललाय कारण तर 30 धावांचं आव्हान आहे. पहिल्या क्षणाला पांड्या मैदानाच्या आतमध्ये तर तेव्हा असं वाटलं होतं की सामना सहजरित्या अगदी चेस केला जाईल परंतु 11 धावेवरती 2 गडी बाद झालेत. म्हणजेच काय, आणि यावेळेस तर आता पॉवर प्ले देखील संपलं गेलाय. म्हणजेच थोडासा सामना शेवटच्या क्षणापर्यंत फसत जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इन ॲट 4 नंबरवरती सूरजला आपण पाहताय. सूरज कशा पद्धतीची मात्र फटकेबाजी करेल. सिंगल डबलने धाव पुढे नेईल की मात्र मैदानाच्या आतमध्ये तो मात्र धावांचा पाऊस पडेल. परंतु बाळू 2 बॉल डॉट टाकल्यानंतर यावेळेस निर्धाव चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा
लाजवाब गोलंदाजी होती. गोलंदाजी जर आवडली असेल तर गोलंदाजासाठी टाळ्या होणं खूप गरजेचं आहे, कारण तर 3 चेंडू डॉट टाकलेत आणि त्यामध्ये जर एक विकेट काढली आहे, ती देखील अमोलची विकेट काढली आहे, म्हणजेच एक अष्टपैलू खेळाडूची विकेट काढली आहे मैदानाच्या आतमध्ये. 5वा चेंडू यावेळेस मोठा फटका खेळला आहे. झेलबाची संधी असेल, क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाहीये. सूरजला देखील तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. चांगलं गीत सादर केलंय मैदानाच्या आतमध्ये डीजे कार्तिक, याचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. अगदी बाळूनं लाजवाब गोलंदाजी केली आतापर्यंत. हा चेंडू जर डॉट आला ना तर मेडन विकेट हातेळे जाईल बाळू या गोलंदाजाची. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे सामना फसत चाललाय मैदानाच्या आतमध्ये. 11 धावेंवरती तब्बल 3 धक्के लागलेत लकी बॉईज खैरगाव या संघाची. आता खुर्च्या मात्र खाली झाल्यात मैदानाच्या आतमध्ये डगआउटमध्ये. यावेळेस देखील निर्धाव चेंडू, टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या या गोलंदाजासाठी. मेडन विकेट ओव्हर हाताळली या मैदानाच्या आतमध्ये. बाळू या गोलंदाजासाठी एकच मी सांगेन, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी असते त्याला थकण्याचा अधिकार कधीच नसतो आणि त्याने इथे जिम्मेदारी मात्र घेतली आणि जिम्मेदारी अगदी पार पाडली आपल्या संघासाठी. अगदी 30 धावांचं देखील आव्हान ठेवलं गेलं असेल, परंतु तो देखील सांगतोय की आम्ही देखील या धावा डिफेंड करू शकतो मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट हा खेळ मात्र अनिश्चिततेचा आहे, कारण तर जेव्हापर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मात्र सामन्याचा निकाल लागत नाही. पहिला चेंडू अगदी पांड्याने खेळला होता, त्यावेळेस असं वाटलं होतं प्रेक्षकांना की हा सामना सहजासहजी चेस होईल, परंतु क्रिकेट हा एक वेळेस मात्र अगदी निवडणुकीचे निकाल अगोदर लागू शकतील, एक वेळेस मात्र शाळेचा रिझल्ट अगोदर लागू शकतो, परंतु यावेळेस क्रिकेटचा जो सामना आहे ना त्याचा निकाल कोणीही लावू शकत नाही आहे, कारण तर क्रिकेट हा खेळच असा आहे. क्रिकेट हा खेळ मात्र घराघरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच आदिवासी खेळाडू पुढे येत असताना आणि कल्पेश दादा असतील, आपले योगेश दादा असतील, यांनी आदिवासी खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम करून दिलं आहे मात्र या क्रीडांगणावरतील. त्यांचं देखील या स्पर्धेला खूप मोलाचा वाटा आहे. खऱ्या अर्थानं त्यांची ही स्पर्धा आणि त्यांना देखील वाटतंय की आपल्या भागातील देखील क्रिकेट खेळाडू अगदी चांगल्या प्लॅटफॉर्मवरती चळकले पाहिजे. त्यांचं हे मात्र सातत्यानं एक प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नातून ही स्पर्धा आज उभी राहिली आहे. लोकनेते आमदार चषक इगतपुरी भव्य दिव्य ओराम्स क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि शेवटचा क्षण गोड व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा जाऊया आपण चालू सामन्याकडे. गोलंदाज पुन्हा एकदा आलाय आनंदा याने चांगली गोलंदाजी केली होती. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद केले होते आणि तो गोलंदाज सध्या तरी आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये काळू आणि ईश्वर यांनी एक चेंडू खेळला आहे, तर काळू यांनी कुठलाही चेंडू खेळला नाही. पाहूया, हलक्या हातानं कट केला आहे चेंडू. समोरच्या दिशेनं कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने डोंगर चढावा लागेल. 30 धावेंचा डोंगर असा वाटला होता ज्यावेळी इनिंग संपली, त्यावेळेस लकी बॉईज खैरगाव संघाने वाटलं होतं की सहजरित्या पार होईल, परंतु क्रिकेटचा सामना आहे हा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार आणि रंगणारच. 12 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात 3 गड्याच्या मोबदल्यात. जो मात्र ऑफलाईन प्रेक्षक राजा जोडला गेला आहे, जो मात्र ऑनलाईन जोडला गेला आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया दुसरा चेंडू. गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना, फुल टॉस चेंडू आहे. हलक्या हातानं मैदान जगत फटका खेळलाय, मात्र जमिनी लगत हा चेंडू खेळला होता, पण 2 धावा रोखू शकणार नाही. बॅकअप चांगला आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. आनंद या गोलंदाजीवरती आता 1 आणि डबल धावांचा प्रयत्न जरूर. अगदी पांड्या मैदानाच्या आतमध्ये गेला होता पाणी घेऊन, त्यानंतर त्याने कानमंत्र दिला असेल की चौकार षटकार नको, आपल्याला सिंगल डबलने धाव पुढे न्यायचा आहे.
आणि त्याचं दोन्ही फलंदाजांना ऐकलं असेल, हे गरजेचं असेल. 14 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, यस, धावा येतील मैदानाच्या आतमध्ये लकी बॉयज खैरगाव. यस, आपण पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. एक धाव आली आहे, पुन्हा एकदा वाईट धाव खर्च केली होती गोलंदाजांना, कारण तर इथे एक धावेचं खूप महत्त्व आहे मैदानाच्या आतमध्ये. लकी बॉयज खैरगाव संघाच्या ज्यावेळी वाईट चेंडू पडला तर नंतर लगेच डगआउटमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांना देखील माहिती आहे एका धावेने मात्र संघ विजयाच्या दिशेनं चाहूल करू शकतो. 16 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही 14 धावेंची गरज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय मैदानाच्या आतमध्ये, खूप चांगला फटका खेळलाय आणि योग्य वेळी चांगला फटका खेळलाय. आता रनआउटची संधी असेल स्ट्राईक एंडवरती. डोक्याची घंटा जरूर वाजली होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु तिथे थांबवलंय स्वतःला. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजाकडून. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा एक धाव आली आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव नंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र 17 या आकडेवरती. तिसऱ्या षटकातील रिव्ह्यूची मागणी आली आहे मैदानाच्या आतमध्ये. थर्ड अंपायरकडे निर्णय पोहोचवलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. नॉट आउट असेल, थर्ड अंपायरचा इशारा आलाय नॉट आउट. चला थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो, अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. यापुढील होणारा सामना एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. श्री गणेशा बोरली आणि त्यांच्या विपक्षामध्ये धारोळ संघ आपल्याला पाहायला मिळेल. धारोळ संघ मात्र खूप दूरवरचा प्रवास करून आज मात्र या क्रीडांगणावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर श्री गणेशा बोरली संघ देखील मात्र इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये नामवंत संघ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या विपक्षामध्ये धारोळ संघ खेळताना पाहायला मिळेल. तर वळूया आपण मॅचकडे. 17 धावा झाल्यात. यावेळेस मोठा फटका खेळलाय, झेलबादची संधी असेल, क्षेत्ररक्षक आलाय खाली आणि नवनाथ तिके कुठली चुकी करणार नाही. यावेळेस फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. चांगलं गीत आपल्याला पाहायला मिळालंय मैदानाच्या मध्ये. प्रेक्षकांचं देखील आणि क्रीडा रसिकांचं देखील मनोरंजन करणारं हे गीत होतं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वळूया आपण सामन्याकडे. सामना थोडासा फसत चाललाय, अजूनही 13 धावेंची गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक, हलक्या हातानं सन्मान दिला. यावेळेस एकच धाव मानावी लागेल, कारण तर एकच धाव घेईल फलंदाज आणि पंचांचा इशारा आला आहे षटक समाप्तीचा. तब्बल 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती मात्र लकी बॉयज खैरगाव संघाची 18 धावेंवरती. म्हणजेच अजून समीकरण उरलंय ते मात्र 12 चेंडू आणि 12 धावेंची गरज. सामना कुठे होता आणि कुठे येऊन ठेपलाय मैदानाच्या आतमध्ये. तब्बल मात्र प्रत्येकी चेंडूमध्ये 1 धावेंची गरज असताना आता मात्र सामना येऊन ठेपलाय. 12 चेंडू आणि 12 धावेंची गरज. क्रिकेट हा खेळ मात्र अनिश्चितचा आहे. क्रिकेटवरती असलेलं प्रेम सातत्यानं मात्र आपल्याला हे क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशनचा जर विचार केला तर सातत्यानं मात्र या क्रीडांगणावरती स्पर्धा होतात आणि ही स्पर्धा आता रंगली आहे. कर्णधाराविषयी जरासं मी चर्चा करेन, कारण तर कर्णधार तोच तो जो आपल्या संघाला एकत्रित देऊन सगळे मिळून यश कसं संपादित होईल यासाठी प्रोत्साहित करत असतो आणि स्वतः बॅटिंग बॉलिंग न करता गावातील प्रत्येक खेळाडूंना संधी देऊन आपण सामना जिंकावा याचा नेहमी विचार करत असतो आणि आपल्या गावचं आणि आपल्या संघाचं उंच शिखरावरती नाव कसं पोहोचेल यासाठी प्रयत्न चालू असतात. खरा कर्णधार असतो आणि आता मात्र पाण्याची भूमिका बजावली आहे मात्र कर्णधार लकी बॉयज खैरगाव या संघानं. आता 12 चेंडू 12 धावेंची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज पाहताय रमेश आणि काळू.
काळू नॉन स्ट्राईक वरती आहे. रमेश आतापर्यंत 4 धक्के लागलेत मैदानाच्या आतमध्ये. अंकुश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. फुल टॉस चेंडू आहे. गॅपच्या साहाय्याने फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस तिकडे थोडीशी चुकी पाहायला मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हातानं सामना खुला करण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये रमेश या बॅटरनं. या 4 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती, म्हणजेच अजूनही 8 धाव्यांची गरज असेल. 11 चेंडू 8 धावा. सामना कुठे होता आणि असं वाटलं होतं यावेळेस मात्र अमोलची विकेट गेली, त्यानंतर पांड्याची विकेट गेली. असं वाटलं होतं की सामना थोडासा बॅलन्स होईल, परंतु इथे शेवटच्या क्षणाला काळू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि रमेश देखील आलाय आणि त्याने सामना पूर्णपणे आपल्या संघाकडे झुकवण्याचा प्रयत्न दोघंही करतील. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, तोच फटका खेळलाय. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस मात्र शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा फलंदाज क्षेत्ररक्षकानं केली चुकी. मोये मोये आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी 2 चेंडूवरती 2 चौकार आले. दोन्ही देखील लढवण्यासाठी होते, परंतु तदनंतर क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली. मोये मोये आपल्याला पाहायला मिळालं. एक क्षेत्ररक्षक काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर 26 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही 4 धाब्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. रमेश यानं सामना खुला केलाय. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. फलंदाज तंबूचा आसरा परतावा लागेल. यावेळेस मी डीजेला विनंती करेल की गीत सादर करायचंय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र ऑनसाईडच्या दिशेने फटका कटवला आहे आणि विजयाची चाहूल लावून देणारा चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. अभिनंदन मात्र लकी बॉयज खैरगाव आणि हार्ड लक तुळजा 11 कराचीवाडी. अगदी सुपर 4 मध्ये दाखल होणारा हा दुसरा संघ ठरतोय आजच्या दिवसामध्ये. लकी बॉयज खैरगाव संघ आणि हार्ड लक तुळजा 11 कराचीवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. परास्त झालाय, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढलाय मैदानाच्या आतमध्ये.